2 मिनिटं थांबा. तुम्ही जवळ या, जवळ मागे सारखा थोडं रिक्षाला टिकून थांबा, त्यांना जवळ थांबा. नाव काय तुमचं? शिवाजी कांबळे. शिवाजी कांबळे. कांबळे. शिवाजी कांबळे. राहायला कुठे आहेत? मांजर. मांजरी गाव. मांजरी हडपसर. हे कोण आहे तुमचे? आई वडील. हे आई वडील. आणि हे कोण आहेत? हे भाऊ. हे थोरले मुलगे. आणि तुम्ही मोठे का? आणि रिक्षा चालवता. मांजरीत कुठे आहेत राहायला तुम्ही? मांजरी गावात. मांजरी गावात. गाय. हा. तुम्ही आळंदीमध्ये कसं काय? आळंदीला कशाला आले तुम्ही? कशाला आलेत? आळंदीत राहा, घरी सारखे बांधणं म्हातारा करतोय. मग आळंदीत राहायला आले तुम्ही? पण आता इथं आळंदीत कुठं राहणार? थंडीचे दिवस आहे, इथं खायला नाही, राहायला नाही. तुमची परिस्थिती आता डोळ्यांनी तुम्हाला दिसतंय का? नाही दिसत. मग डोळ्यांनी दिसत नाही, तुमच्या तोंडात दात नाही, मग परिस्थिती तुमची वाईट आहे. मग मुलांनी उलट तुम्हाला, थांबा 2 मिनिटं, इथं तुमची माहिती घेतोय. म्हणजे उद्या आम्ही चेक करायला येणार, तुम्ही नक्की आई बापाला सांभाळता का? म्हणजे आता ही 2 मुलं आहेत, मेंटलला पाठवतो. पुढं मेंटल हॉस्पिटलला पाठवतो. ते आम्ही सांभाळतो. ऐका ना, हा 2 मिनिटं थांब जरा, इथं थांब 2 मिनिटं. मग इथं सांग, इथं सांग तू ह्याच्यात मोबाईल मध्ये. हो थांबा बाबाजी, हो थांबा जरा, त्याला बोलू द्या ना. 2 मिनिटं. तुम्ही इकडे या. इकडे इकडे इकडे. हा ह्याच्यात सांग, मी व्हिडिओ काढून त्यासाठीच घेतोय. हा कशामुळे तर आई बाप सांभाळायचे नाही? आई बापाचा त्रास आहे. आई बापाचा त्रास आहे. हो. कोणा पैसे राहतात आई बाप? मेंटल डोक्यात क्रॅक आहे, माझ्या पैसे राहते. हा. आणि बाप? बाप बी माझ्या पैसे राहते. बाप पण काय डोक्यात कमी आहे का? हो. दोघंही कमी आहे. हो. मग तुम्हाला नाही सांभाळायचं? नाही सांभाळायचं. हा मग येते काय टेन्शन. कोण येतंय? अरे 2 मिनिटं थांब की, दारा दम काढ की. तुला नीट भाषेत बोलतो कळतं का तुला? हा. हे मांजरीत राहणारे कुटुंब आहेत. ते आई बापाला सोडायला आळंदीत आले होते. हे दोन्ही मुलं आहेत त्यांची. हे रिक्षा चालक आहेत. दोन्ही रिक्षा चालवतात, स्वतःचा प्रपंच चालवतात. पण आई वडिलांचा त्रासामुळे आता ते आळंदीत त्यांना सोडायला आलेत. मित्रांनो, हे लक्षात ठेवा, कोणी मांजरी किंवा हडपसर साईडचे असतील तर यांची नावं लक्षात ठेवा. ही 2 मुलं आहेत त्यांची, रिक्षा चालक आहेत. आणि हा रिक्षाचा नंबर आहे त्यांचा. यांचे जर आई वडील घरी दिसले नाही तर यांचे रिक्षाचे परवाने आणि यांना रिक्षा चालवायची, फिरण्याची बंद करण्यात यावी, बस. हा एवढं लक्षात ठेवा. आज आळंदीत आमचे, थांबा जरा 2 मिनिटं, तुम्ही थांबा ना. मग तुमचा आई बापाचा एवढा त्रास होतोय तर सांगा, आम्ही सांभाळतो. लिखी देणार का? काय प्रॉब्लेम नाही. काय लिखी देणार का तुम्ही त्यांचं? सांगा. म्हणून बाकीचं काय नाही. मग इथं आळंदीत आणून सोडता? अरे मग मेंटलला पाठवायचं. मग आळंदीत कशाला आणलंय? ए ऐक जरा, मग आळंदीत कशाला आणलं? आळंदीत बापाची जागा आहे का तुमच्या? कोण पाहुणे? लाव फोन त्यांना. हा लाव फोन. तुमच्या बापाची आळंदी आहे का? कुणी उठायचं सोडायचं, आई बापाला आणायचं, जन्म घालायचा आई बापांनी. परत जर आई बाप घरी नाही दिसले तर बाई बघ मग तुम्हाला काय करायचं ते. मेंटलला तर मला त्याचा पुरावा दाखवायचा. ते मेंटलचं हॉस्पिटल आहे का? तिथला दाखला आहे का मेंटलचा? मेंटलचा दाखला नाही. ससूनची केस आहे. काय? 15-20 वर्षापासून शॉक हा. चालू आहे. शॉक मग इथं रस्त्याला आणून सोडतो का? रस्त्याला आणून सोडतो का? हा. पाहुणे येणार होते आळंदी. तर पाहुणे घेऊन लाव पाहुण्याला फोन. आई बाप आहेत ना? थांबा जरा बाबाजी. बाबाजी थांबा. अरे बाळगाव, लाज वाटते का तुला? आता जर आई बाप घरी दिसले नाही ना, हे ऐक, एक काम कर, हे नाव काढून टाक. जय लवजी नाव टाकले ना, लाज वाटली पाहिजे बाळकावनं तुम्हाला. नाव टाकायला शरम वाटते. हा, लाज वाटली पाहिजे बाळकावनं. दोघं रिक्षा चालवताना आई बाप इथं आळंदीत आणून सोडता का? परत जर आई बाप घरी नाही दिसले, तुला मग सांगतो मी पद्धतशीर काय. होय, आई बाप जर घरात नाही दिसले ना तर मी रिक्षा चालवायची, तुमची परवानगी सगळे कॅन्सल करून टाकेल. तुम्हाला आता क्लिअर सांगतोय. हो एक काम कर, थांब जरा, ते आधार कार्ड दाखवा. ते बिल्ला दाखवतो. बंद कर गाडी 1 मिनिट. हा बिल्ला नंबर आहे पुण्याचा, त्याचा पुढे गेले बिल्ला नंबर. कोणाची आहे संघटना? कोणाची आहे तुमची? हा, अरे संघटना कोणाची? रिक्षा चालक संघटना कोणाच्या संघटनेचं काम करता? क्षीरसागर. काय पूर्ण नाव सांग? नाना क्षीरसागर. संघटनेचं नाव काय? संघटना म्हणजे आमचं हे
तर नाना क्षीरसागर कोणी असेल तर संघटनेवाले तेवढं लक्षात ठेवा, ही तुमची रिक्षा चालक संघटनेतली अशी कार्यकर्ते आहेत जे आई बापाला आळंदीत आणून सोडता, नाही तर यांची परवानगी कॅन्सल करा आणि यांची रिक्षा फिरणं बंद करा, नाही तर आम्ही बंद करू. लक्षात ठेवा, जर आई बाप परत जर दिसले नाही तर